परमेश्वराच्या स्तुती स्तमासाठी परमेश्वराने आम्हाला ही सुंदरशी संधी दिली म्हणून आपण परमेश्वराचे आभार म्हणूया आणि त्याच्या स्तुती स्तमा करता प्रभूनं जो आम्हाला हा प्रभाव दिला म्हणून आपण आपलं चित्त आपलं लक्ष आपलं तारणा परमेश्वर याच्याकडे लावूया आणि त्यासाठी आपण पवित्र शास्त्रातून काही वचन ऐकूया. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. हे यरुशलेमे तुझ्या वेशींनाचे पाय लागले आहे. हे यरुशलेमे एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. तुझ्या पोटात शांती असो, तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र यांच्याकरता तुझ्यामध्ये शांती असो अशी मी प्रार्थना करीन. परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता तुझ्या कल्याणासाठी मी झटत प्रार्थना करूया. स्वर्गदेवा तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो बाप्पा. तुझी कृपा तुझा अनुग्रह तू नव्याने आम्हाला पुरेलास म्हणून धन्यवाद देतो बाप्पा. मागील सप्ताहाभर देपा तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, आम्हा प्रत्येकाला उत्तम आरोग्य दिलंस, ताजं तमानं केलंस देपा आणि पुन्हा एक बार तुझ्या भक्तीमध्ये रममाण होण्यासाठी देपा ही सुंदरशी संधी तू आम्हाला दिलीस म्हणून तुझा आभार मानतो देपा. पवित्र प्रभू आम्ही जेथे खोटे आहोत त्या ठिकाणी देपा तू आमच्याबरोबर आहेस आणि हे तंत्रज्ञानाच्या द्वारे देपा तू आमच्या मार्ग मोकळे केलेस म्हणून धन्यवाद देतो देपा. ही सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. भक्तीचं चालकत्व नेतृत्व तू आमच्यासाठी कर देपा आणि खरोखरी भक्तांच्या श्रवणामध्ये राहणारा परमेश्वर तू आहेस दे बाबा. हो पवित्र प्रभू आज आमच्या शहरामध्ये आमच्या देशामध्ये जी काय परिस्थिती देपा त्यानुसार आम्ही पवित्र मंदिरामध्ये येऊ शकत नाही देपा, परंतु तुझं वचन सांगतं ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील त्या ठिकाणी मी आहे. हो पवित्र प्रभू आज या तंत्रज्ञानामुळे देपा आम्ही जेथे कुठे आहोत आमच्या निवासाने आमच्या कामाच्या व्यवसायाच्या ठिकाणी जेथे कुठे आम्ही ह्या भक्तीमध्ये सहभागी आहोत देपा आमचा विश्वास आहे की प्रभूजी आम्ही एक दिलाने आणि एक चित्ताने तुझ्या समीप आहोत आणि त्याचं प्रतिफळ तुझी समक्षता तू आम्हाला लाभू दे यासाठी की तुझं गौरव असं त्याने पण देपा. हे सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातात समर्पित करत असताना देपा तू माझा देखील ताबा घे आणि तुझं गौरव प्रकट करण्यासाठी देपा तू माझ्या मुखाला तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर. येशू तानाच्या पवित्र गौरवात्मक म्हणतो आहे. आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 423 हे गाऊयात. गीत क्रमांक 423. Amen.
जे शास्त्रपाठ आहे त्याचं आपण वाचन करूया. प्रथम स्तोत्र संहिता 138 यातील 1 ते 7 ही वचन आपण ऐकूया. स्तोत्र संहिता 138 यातील 1 ते 7 ही वचन आपण ऐकूया. स्तोत्र संहिता मधील 138 हे ह्या अध्यायातनं 1 ते 7 वचन हे आपण वाचूया. मी अगदी मनापासून तुझं उपकार स्मरण करेन. देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनांची थोरवी वाढविली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहे. ते देवाच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्याच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. वाचलेली आपण सर्व वचने परमेश्वर आशीर्वादित करो. पहिला शास्त्रपाठ प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय आणि 27 ते 42 ही वचन आपण ऐकूया. पहिला शास्त्रपाठ प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय आणि 27 पासून 42 ही वचन आपण ऐकूया. हे प्रेमळ पित्या, आज मी जे वचन वाचणार आहे ती वाचण्याची संधी दिली मंडळीमध्ये, म्हणून तुझे उपकार मानते. ते खरेपणाने वाचावं म्हणून सहाय्य कर. येशूच्या नावात आमेन. प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय 27 ते 42 ही वचनं आजच्या मननासाठी मी वाचून दाखवते. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणून पाहत आहात. परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ह्या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जीवे मारण्याचा विचार करू लागले. अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा. कारण काही दिवसापूर्वी युदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते त्या सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलकर यहुदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या गावी लावले. त्याचाही नाश झाला व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, या माणसापासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या. कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल, परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करिता यावयाचे नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल. तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेतून निघून गेले आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.
वाचलेल्या वचनावर देव आशीर्वाद देव. पिता पुत्र. दुसरा शास्त्रपाठ पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि 18 ते 25 ही वचनं आपण ऐकूयात. पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि 18 ते 25 ह्या वचनाचं आपण वाचन ऐकूया. पत्र 2रा अध्याय 18 ते 25 ही वचने आपण ऐकूया. ख्रिस्त विरोधाच्या बाबतीत इशारा. मुलांनो, ही शेवटची घटका आहे आणि ख्रिस्त विरोधी येणार असे तुम्ही ऐकले. त्याप्रमाणे आत्ताच पुष्कळ ख्रिस्त विरोधी उठले आहे. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटची घटका आहे. ते आपल्यातूनच निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणी आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. तुम्हाला पवित्र प्रभूपासून अभिषेक झाला आहे. तुम्हाला सर्व गोष्टी कळतात. तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हास लिहिले आहे असे नाही. तुम्हाला ते कळते आणि कोणतेही असत्य सत्यापासून नाही म्हणून लिहिले आहे. येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारितो. त्याशिवाय लबाड कोण आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारितो तोच ख्रिस्त विरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारितो त्याला पिता नाही. जो पुत्राला स्वीकारितो त्याला पिता आहे. तुमच्याविषयी म्हटल्यास जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहा. जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुम्हामध्ये राहिले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहा. जे वचन त्याने स्वतः आपल्याला दिले ते सार्वकालिक जीवन तुम्हास बळकविणारे आहे. लोकांविषयी मी तुम्हास लिहिले आहे. तुम्हाविषयी म्हटल्यास तुम्हास त्याचपासून जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो आणि तुम्हाला कोणी शिकवावे याची गरज नाही. त्याचा अभिषेक तुम्हा सर्वांविषयी शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये राहता. तर आता मुलांना त्यामध्ये राहा. यासाठी की तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळी त्यापासून लादेने माघार घ्यावी लागू नये. कोणी किंवा नाही असे जर तुम्हाला माहीत आहे तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याचपासून जन्मलेला आहे हेही तुम्हाला माहीत झाले आहे. येथे शास्त्रभाग सांगतो. पिता पुत्र पवित्र आत्मा यास गौरव असो जसे प्रारंभी होते सध्या आहे आणि युगानुयुग राहील. गीत क्रमांक 245 हे आपण गाऊयात. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 245 हे आपण गाऊया. Bye.
सर्व मिळून आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकत्रितरित्या म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पडले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवितो. आमेन. यावेळेस आपण आपला काही वेळ मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र 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 स्वर्गीय जिवंत देवा, आमच्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. पा तुझी का स्तुती करतो, तुझा गौरव करतो, तुला मान महिमा वैभव गौरव सन्मान सामर्थ्य देतो. पा तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस आणि स्वर्गीय जिवंत देव बापा, आम्ही ह्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये प्रभू तुझ्या पवित्र चरणाजवळ सर्वांनी बापा एकत्रित आलेलं असताना प्रभू, आमची प्रार्थना, आमच्या विनंत्या, आमची उपकार स्तुती, आमचे धन्यवादाचे प्रत्येक शब्द प्रभू तू आपल्या पवित्र स्वर्गीय भांडारातून ऐकत आहेस बापा. या तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो प्रभू. आम्ही गौरव देतो बापा या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये प्रभू. हो बापा, तुझे प्रत्येक लेकरं बापा घरामध्ये तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझा गौरव करत आहेत बापा. स्वर्गीय जिवंत देवा, आम्ही तुझा गौरव करतो प्रभू परमेश्वरा. आमच्या या ब्रदर देशपांडे चर्चमधून बापा तुझी स्तुती, तुझी आराधना, तुझा गौरव आम्ही बापा करत असताना प्रभू, आमची प्रार्थना, आमची विनंती तू ऐकत आहेस आणि बापा या प्रत्येक तुझ्या लेकरांची प्रार्थना तू ऐकत आहेस, याबद्दल धन्यवाद देतो. आम्ही विशेष करून परमेश्वर पित्या या परिस्थितीसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो, तुझ्याकडे याचना करतो परमेश्वरा. ही बापा जी काय महामारीची संकट आहे, स्वर्गीय जिवंत देवा, आम्ही तुझी ही सर्व महामारीची संकटे बापा तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देतो प्रभू परमेश्वरा. तूच असा एक जिवंत देव आहेस, या सर्व बापा महामारीला दूर करणारा आणि बापा ह्या दुष्ट आजाराला बापा दूर करणारा तू एकमेव जिवंत परमेश्वर आहेस. आमचा उद्धारक ख्रिस्त तू आणि तूच आहे बापा. आमची आशा, आमची भिस्त सर्व काही परमेश्वरा आम्ही तुझ्या हाताजवळ सोपून देतो प्रभू. ही सर्व दुष्ट महामारी आमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वर्गीय पित्या तू दूर करावा अशा आम्ही तुझ्याकडे आज आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना आणि विनंती करतो बापा. या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वरा जी जी लेकरे बापा या आजाराने बापा ग्रस्त आहेत, त्या प्रत्येकांचा बापा ताबा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपून देतो प्रभू परमेश्वरा. त्यांचा अंथरुणाला हो प्रभू, त्या तुझ्या लेकराला तू स्पर्श कर बापा, त्याला तू शक्ती दे, तुझं सामर्थ्य दे, विश्वासाचा आत्मा दे प्रभू परमेश्वरा. त्यांची बापा त्यांच्या डोळ्यातून अश्रूतून येणारी प्रार्थना प्रभू तू ऐकत आहेस, याबद्दल आम्ही प्रभू परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या दुष्ट महामारीतून प्रभू परमेश्वरा या जगाला बापा जी ग्रासलेली बापा ही आजार आहे, आमचा उद्धार करता प्रभू येशूच्या नावाने प्रभू तू ही दूर कर अशी आम्ही तुझ्याकडे बापा आज प्रार्थना आणि विनंती करतो. आणि ही बापा ही महामारी केवळ दूर करणारा केवळ तू जिवंत परमेश्वर आहेस आणि केवळ प्रभू परमेश्वर केवळ हे तू दूर करू शकतो बापा. कुठल्याही मनुष्यद्वारे बापा ही असाध्य आहे परमेश्वरा, परंतु जी गोष्ट असाध्य आहे ती तुला साध्य आहे परमेश्वरा. आम्ही सर्व महिमा तुला देतो परमेश्वरा. आणि विशेष करून प्रभू आमचा ब्रदर देशपांडे चर्च, या चर्चमध्ये प्रत्येक तुझ्या लेकरांची बापा आज आम्ही आठवण काढतो बापा. तुझे सेवक हो परमेश्वरा पास्टर लोंढे आणि बापा सर्व कार्यकारी मंडळ चर्चमध्ये बापा तुझी सेवा कार्य करणारे प्रत्येक बापा तुझ्या लेकरांचा तुला प्रत्येक लेकरांचा ताबा तुझ्या हातामध्ये सोपून देतो प्रभू. तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य दे बापा. आणि विशेष करून प्रभू परमेश्वरा घराघरातून बापा तुझी लेकरे प्रार्थना करत असताना बापा आणि ह्या लोंढे परिवारांसाठी विशेष करून आम्ही प्रार्थना करतो बापा. जे बापा अथक परिश्रम, विश्वास आणि प्रभू घरातून बापा ही जी काय बापा ही प्रार्थना चाललेली आहे आणि बापा संडेच्या बापा प्रार्थनेमध्ये बापा ही प्रसारण होत असताना बापा प्रभू परमेश्वर या लोंढे परिवाराने जे काही अथक परिश्रम केलेलं आहे बापा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बापा. त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर बापा. विशेष करून प्रभू त्या आमचे बंधू मिस्टर लोंढे यांच्यासाठी विशेष करून प्रार्थना करतो बापा. त्यांना जो काय परमेश्वरा जो काय
आजार आहे प्रभू, जे काय बापा त्यांना त्रास आहे बापा, हार्टचा जो त्रास आहे बापा, तो सर्व प्रभू आम्ही प्रभू येशूच्या नावाने बापा त्या बंधूला बापा या क्षणी बापा त्यांना तो मुक्त करतो त्या सर्व त्रासातून. आणि तुझा गौरव प्रभू परमेश्वर या बंधूंच्या द्वारे तुझ्या नावाचा गौरव करतो बापा. आणि सर्व बापा ब्रदर देशपांडे चर्चच्या प्रत्येक मंडळीचा ताबा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपून देतो प्रभू. हो बापा, जे जे बापा लेकरे बापा सेवा करत असतील, नोकरी व्यवसाय करत असतील बापा, या बापा महामारीच्या पिरियडमध्ये बापा जे कोणी हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसला असतील, जे कोणी बापा फार्मसीमध्ये सर्व्हिस करत असतील, जे प्रभू आरोग्य सेवेमध्ये सर्व्हिस करत असतील, त्या प्रत्येक तुझ्या लेकरांचा ताबा आम्ही तुझ्या हातामध्ये सोपून देतो प्रभू. तुझा गौरव करून घे बापा, तू त्यांचं संरक्षण कर परमेश्वर पित्या. हो बापा, ही दुष्ट महामारी त्यांच्या जवळसुद्धा येऊ नये, त्यांना कळू दे प्रभू तू जिवंत देवाची ही लेकरे आहे. असा बापा महान गौरवी साई आणि सामर्थ्य तू त्यांच्याबरोबर असू दे प्रभू. हीच आम्ही तुझ्याकडे आज आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना आणि विनंती करतो बाप्पा. सर्व महिमा सर्व गौरव तुला देतो बाप्पा. आज तुझ्या सेवकाच्या द्वारे बापा जे जिवंत वचन आमच्या कानी पडणार ते तू आशीर्वादित कर बापा. तुझ्या दासाला तुझ्या पवित्र वधस्तंभाजवळ घेऊन येतो बापा. हो प्रभू परमेश्वरा, आमच्या बुद्धीने नव्हे, आपल्या ज्ञानाने नव्हे, आपल्या विचाराने नव्हे, आपल्या जीवनातल्या अनुभवाने नव्हे, तर जिवंत देवा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू जे वचन तू त्यांच्या तोंडात घालणार आहे बापा, तेच वचन आम्ही ऐकावं अशी तू महान दया बापा तुझ्या महान सेवकाला तू कर प्रभू. आणि बापा ते वचन ऐकण्यासाठी आमची अंतःकरणाचे दार उघड परमेश्वरा. स्वर्गीय जिवंत देवा, ऐकणारे कान आणि बापा समजणारं अंतःकरण पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. सर्व महिमा सर्व गौरव प्रभू आम्ही तुला देतो बापा. तू गौरवला जा पिता. आणि या महामारीच्या दिवसामधून घराघरामधून होणारी सर्व प्रार्थना विनंती उपकार स्तुती तू आपल्या पवित्र स्वर्गीय भंडारातून ऐक प्रभू. आणि विपुल दया कृपा आणि आशीर्वाद आणि तू संरक्षण तुझे दिव्य दूतांचे पहारे प्रभू तुझ्या पवित्र लेकरांना दे. हीच आम्ही आज तुझ्याकडे आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. सर्व महिमा सर्व गौरव सर्व सन्मान सर्व सामर्थ्य तुला देतो बापा. आणि परमेश्वर पित्या, ही मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी बापा ते आम्हाला ही सुसंधी तू दिलीस, तुझ्या पवित्र चरणाजवळ येण्याची सुसंधी तू आम्हाला दिलीस, याबद्दल तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. सर्व गौरव सर्व सन्मान सर्व सामर्थ्य आमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रभू तुला देतो आणि तुझ्या पवित्र नावाला गौरव देतो. सर्व प्रार्थना विनंती उपकार स्तुती आणि मध्यस्थी बापा तुझ्या हातामध्ये सोपून देतो. ही प्रार्थना आमचा उद्धारक येशू ख्रिस्त याच्या महान आणि गौरवशाली नावात पित्या ही प्रार्थना तुझ्या पवित्र चरणी सादर केली म्हणून तो ऐक बापा. आमेन. आजच्या करता निर्णयात आलं शुभवर्तमानाचं आपण वाचन करूया. लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 36 ते 48 हे वचन आपण ऐकूया. लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्याच्या 36व्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला प्रारंभ होत आहे. ते या गोष्टी सांगत असता तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात माझे पाय पहा, मीच तो आहे, मला चाचपून पहा. जसे मला हाडामांस असलेले पाहतात तसे भूताला नसते. असे बोलून त्याने आपले हात पाय दाखवले. मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्चर्यचकित असता त्याने त्यांना म्हटले, येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? मग त्यांनी त्याला भाजलेला माशांचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखील खाल्ला. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मिलातून उठावे आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्यांच्या नावाने पश्चाताप पाप क्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात. हे ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. Shema
सर्वांना प्रभू येशूच्या मध्ये सलाम. प्रियांनो, आज पुनरुत्थान दिनानंतरचा हा दुसरा रविवार आपण पाहत आहोत आणि आजच्या करता जे शास्त्रपाठ आहे ते मी आपल्यासाठी वाचून दाखवितो. स्तोत्रसंहिता 138 यातील 1 ते 7 हे वचन आपण ऐकूया. पहिला शास्त्रपाठ प्रेषितांचे कृत्ये याचा 5वा अध्याय 27 ते 42 ही वचन आपण ऐकूया. त्यानंतर पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि 18 ते 25 हे वचन आपण ऐकूया. आणि शुभवर्तमान लुक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 36 ते 48 ही वचनं आपण ऐकली. आणि या सर्व वचनास अनुसरून जो आपला आजचा विषय आहे तो म्हणजे ख्रिस्ताचे पुनरुत्थानाचे साक्षीदार. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार. आपण प्रार्थना करूया. स्वर्गदेवा, तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझी कृपा, तुझा अनुग्रह तू आम्हाला पुरेलाच म्हणून धन्यवाद देतो. आज ह्या जिवंताच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत ठेवलंस आणि तुझ्या स्तुती स्तवनासाठी देपा ही सुंदरशी संधी तू आम्हाला दिलीस म्हणून आभार मानतो. पवित्र प्रभू, जे वचन आम्ही ऐकलं वाचलं देपा ते खरोखर तू आमच्यासाठी आशीर्वादित केलंस हा आमचा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाचं अनुसरून देपा हे वचन स्वीकारण्यासाठी, त्या वचनावर चिंतन मनन करण्यासाठी देपा ही संधी दिलीस म्हणून तुला धन्यवाद देतो. हे वचन नुसतं आम्ही ऐकू नये देपा, त्या आचरणात आणावं आणि तुझा गौरव करावा असा अनुग्रह तू आमच्याकडे देपा. या पवित्र वचनाची भाकर म्हणत असताना देपा तू माझ्या शरीराचा मुखाचा ताबा तू घे. माझ्या जिभेला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर माझ्या राजा. आणि प्रभू, मी माझ्या इच्छेने नाही तर तुझ्या योजनेनुसार ते वचन सांगण्यासाठी तू मला तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर आणि तुझा गौरव कर. ही सर्व प्रार्थना ते तुझ्या हातात समर्पित करतो. येशूच्या नामात म्हणतो आहे. प्रियांनो, आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की प्रभू येशूचं मरण त्या वधस्तंभावर झालं आणि त्या मरणावर त्यानं विजय मिळवलेला आहे आणि तो विजयशाली पुनरुत्थित ख्रिस्त आज देखील तुमच्या आमच्या बरोबर आहे. परंतु जो आपला विषय आहे तो म्हणजे पुनरुत्थानाचे साक्षीदार. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार. प्रथम आपण साक्षीदार ह्या शब्दावर आपण थोडासा विचार करूया. आणि साक्षीदार ह्या शब्दाचे जर आपण अर्थ पाहिले तर 2 अर्थ निघतात. एक, जे आता आपण जे प्रचलित जगामध्ये जे बघतो आपण ते म्हणजे साक्षीदार म्हणजे काय की जी व्यक्ती डोळ्यानं, स्वतःच्या डोळ्यानं एखादी घटना घडत असताना पाहते किंवा ऐकते आणि त्याविषयी जसंच्या तसं ती सांगते, ती साक्ष होते. म्हणजे एखादी घटना घडत आहे, त्या घटनेचं तंतोतंत वर्णन ती पाहते, ती ऐकते. त्या ठिकाणचं जे काही बोलणं झाले असेल, जे काही आवाज झाले असेल, ती व्यक्ती ती ऐकते, ती तिच्या स्मरणात ठेवते आणि ती योग्य वेळेला ती पुन्हा एक वार त्याचं सांगते. आणि ज्यावेळेस ती साक्ष सांगते किंवा ज्यावेळेस ती बोलते त्यास पूर्णतः ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं अशी एक आपण कल्पना करतो आणि त्या साक्षीवर आपण विश्वास ठेवतो. आणखी हे साक्ष जर जे कोणी सांगतं त्या व्यक्तींचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर खरोखरी ती व्यक्ती एकतर मनापासून ती साक्ष सांगते किंवा कोणाच्या दडपणाखाली किंवा काही स्वार्थासाठी ती साक्ष सांगते. आणि कधी कधी ती साक्ष ती ग्राह्य धरली जाते, ती साक्ष खरी मानली जाते आणि त्याच्यानुसार बऱ्याचशा गोष्टींची उलथापालथ आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या अवतीभोवती आपण पाहतो. ती उलथापालथ त्या व्यक्तींच्या साक्षीमुळे होते. मग कधी त्याचा चांगला परिणाम होतो, कधी वाईट परिणाम देखील होतो. हे जगाच्या साक्षीनुसार साक्ष झाली, त्या साक्षीदाराचं ते झालं. परंतु जे पुनरुत्थानाचे साक्षीदार आहे तो ख्रिस्ती विश्वासानुसार ह्या साक्षीला एक वेगळं अर्थ आहे. त्याकडे आपण आपलं लक्ष लावूया. आणि ती साक्ष म्हणजे काय तर जो कोणी ख्रिस्ताला अनुसरतो, तो अनुभव घेतो, ती साक्ष आहे. आज निश्चित आपण त्या ख्रिस्ताला पाहिले नाहीये. त्या ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर मरण स्वीकारलं, त्या पुतळ्यावर त्याने जन्म घेतला, त्यानं त्या क्रूसखांबावर तुमच्या आमच्यासाठी मरण स्वीकारलं. त्या मरणा स्वीकारण्याच्या मागचं कारण काय तर
जगाच्या नियमानुसार तो नियमशास्त्राविरुद्ध शिक्षण देत होता, परंतु देवाच्या नियमानुसार तो लोकांना सत्य ते विदित करत होता. तो स्वतःला राजा म्हणत होता. त्याने स्वतःविषयीची गोष्टी त्याने त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्याने ह्या भूतलावर येऊन लोकांना जे सत्य वचन आहे ते सांगितलं होतं. जी सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं अवलोकन करून त्यांना नाशापासून, त्यांना बंधनापासून, त्यांच्या निराशेपासून त्यांनी सोडवलं होतं. त्यांना उत्तम आरोग्य त्यांना प्राप्त करून दिलं होतं. आणि हा त्याचा गुन्हा होता आणि त्या गुन्ह्यामुळं त्याला ती शिक्षा प्राप्त झाली. परंतु देवाच्या दृष्टीनं त्याने ती शिक्षा भोगली 92. परंतु त्याचं फळ काय झालं तर त्याने त्या मरणावर विजय मिळवला आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त त्या ठिकाणी लोकांना दिसला. हे 2000 वर्षापूर्वी झालं 92. निश्चितच आज आम्ही ते पाहिलं नाही, परंतु तो अनुभव आम्ही घेतलाय आणि ती साक्ष आम्ही सांगतो, म्हणून आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. म्हणून प्रियांनो, मी आपल्याला एक प्रश्न करतो की ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार कोण? ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार कोण? जर आपण बघितलं ती प्राप्त परिस्थिती त्यावेळेस आपण पाहिली की ज्यावेळेस तो वलंडणाचा सण होता, त्या ठिकाणी अनेक गावावरून, जगातून, वेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक वालांडण सणासाठी त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणं येशू ख्रिस्ताला दोषी ठरवण्यात आलं. त्या ठिकाणं त्याने ते मरण स्वीकारलं. त्या मरणावर त्याने विजय मिळवला. अनेक लोकांना येशू ख्रिस्त दिसला. तेच त्याचे साक्षीदार आहेत. आणि आपण बघतो की त्यावेळेस त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. त्यावेळेस वेगळे लोक आले. कोणी ख्रिस्ताला पाहायला आले, कोणी त्या बरबाला सोडवण्यासाठी आले, कोणी लोक त्या ख्रिस्ताचा मृत्यू कसा होतो ते पाहायला आले, कोणी त्या ख्रिस्ताने पाहिलं का तर त्या लाजाराने मरणातून उठवलं त्या ख्रिस्ताला पाहण्याकरता आले होते. परंतु ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं त्यावेळेस ते लोक खरोखरी म्हणत होते की हा पापी, हा नियमशास्त्रानुसार हा दोषी आहे. हे लोकांनी पाहिलं प्रियांनो. त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. परंतु हेच लोक होते की ज्यांनी येशू ख्रिस्ताला पुनरुत्थानानंतर पाहिलं. तेच ते लोक होते प्रियांनो. परंतु त्यांच्यामध्ये, त्यांच्या विचारशैलीमध्ये, त्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि का? जगाच्या नियमानुसार एकदा मिळालेली व्यक्ती ही पुन्हा जिवंत होत नाही. परंतु आमचा प्रभू त्या मरणावर त्याने विजय मिळाला होता. तो जिवंत असा येशू, आमचा जिवंत असा देव त्या ठिकाणी, मसीहा त्या ठिकाणी लोकांसमोर होता. आणि त्या ख्रिस्ताला त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं, त्यांच्या कानांनी तो ऐकलं प्रियांनो. आज ते लोक ख्रिस्ताचे साक्षीदार आहेत. प्रियांनो, आपण जर बघितलं तर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार कोण? तर स्वतः येशू ख्रिस्त आहे. पहिली व्यक्ती म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त आहे. आणि ज्यावेळेस तो मरणातून उठवला त्यावेळेस त्याच्या विषयीची साक्ष देवदूताने देखील दिलेली आहे. त्यांनी सांगितले की तो इथे नाहीये, तो बाहेर आहे. तो मेलेला नाहीये, तो ह्या कबरेमध्ये नाहीये, तर तो बाहेर आहे. ती साक्ष त्या देवदूताने दिली. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं मरीला दर्शन दिलं, त्यानंतर त्याने शिष्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस तो दर्शन देताना तो शिष्यांना म्हणतो, माझे हात पहा, माझी क्रूस पहा, त्याच्यामध्ये तुम्ही हात घ्याला, त्याच्यामध्ये तुम्ही बोट लावा. ज्या ख्रिस्ताला त्या यहुद्यांनी, त्या रोमी सरकारने त्या वधस्तंभावर खिळलं, तो ख्रिस्त मीच आहे, तुम्ही माझ्याकडे पहा. तो ख्रिस्त स्वतःला त्या ठिकाणी जिवंत असा प्रगट करते आणि तो स्वतःला त्या ठिकाणी त्याची शांती देखील त्या लोकांना तो देते. त्या ख्रिस्तांना आपण पाहतो, जे आपण सुवर्तमान वाचलं, त्या ठिकाणी त्या शिष्यांना ज्यावेळेस त्याने दर्शन दिलं त्यावेळेस त्या शिष्यांनी देखील येशूला भूत म्हणून त्यांनी उच्चारलेला आहे. आज त्यांचा दृष्टिकोन त्या ठिकाणी चुकीचा होता. त्यांनी ते वचन जे ख्रिस्तांना सांगितलं होतं, ते भविष्यवाणी सांगितलं होतं की मी मरणातून पुन्हा उठेल, परंतु ते प्राप्त परिस्थितीनुसार ते भीतीमध्ये एका घरामध्ये होते. परंतु ज्यावेळेस ते शिष्या समोर येशू आला त्यावेळेस त्यांना प्रथमतः वाटले की हा भूत आहे. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना स्वतः दाखवलं, मीच तो ख्रिस्त आहे, जो मी मरण पावलं होतं, आज मी तुमच्या समोर जिवंत आहे. आणि त्याच्यावर त्या शिष्याने विश्वास ठेवला. आणखी आपण पाहतो की त्या शिष्यांबरोबर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जेवला देखील आहे. ती साक्ष येशू ख्रिस्ताने स्वतः त्या ठिकाणी दिलेली आहे. तो ख्रिस्त
स्वतःला त्या ठिकाणी नव्याने प्रगट करत आहे. तो जिवंत झाल्यानंतर स्वतःला प्रगट करते. तो स्वतःविषयीची साक्ष पुन्हा एकदा त्या ठिकाणी देते. आणखी आपण बघूयात की येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार कोण आहेत. दुसरे म्हणजे ज्यांनी त्याला पाहिले तेच. आपण बघतो की येशू ख्रिस्त पुनरुत्थानातून उठला त्यानंतर त्याने वेगळ्या ठिकाणी लोकांना दर्शन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या लोकांनी ती साक्ष दिलेली आहे. त्यांनी साक्ष दिली म्हणजे कशी दिली की अरे तो प्रभू, तो मसीहा, त्या वधस्तंभावर त्याला खेळलं होतं राजा म्हणून, तो आज तो मेल्यातून उठला आहे. फक्त ही साक्ष त्यांनी दिली प्रियांनो. परंतु त्या साक्षीचं मर्म त्यांना कळालं नाहीये. त्यांनी फक्त जे डोळे आहेत त्यांनी पाहिलं, जे कान आहेत त्यांनी ऐकलं, आणि म्हणून त्यांनी सांगितले की तो ख्रिस्त त्या मरणातून उठलेला आहे, तो प्रभू त्या मरणातून उठलाय, तो आज आम्हाला इथे दिसला, उद्या तिथे दिसला, हे त्या लोकांनी सांगितलं प्रियांनो. म्हणून ती साक्ष कितपत ग्राह्य आपण धरायची हे आपण आपला विचार केला पाहिजे. आणखीन जर आपण बघितलं पुढं की ज्यांनी येशूला पाहिलं, ज्यांनी त्याला स्वीकारलं आणि विश्वास ठेवला, ते ज्यांनी येशूला त्या पुनरुत्थानानंतर पाहिलं त्यांनी येशूला स्वीकारलं का हो? कारण आपण बघतो की गर्दीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या मीटिंगमध्ये, मोठ्या सभेमध्ये जाणारे खूप लोक असतात. कोणी आपल्या स्वार्थापोटी जातं, कोणी परमार्थापोटी जातं, कोणी खरंच काहीतरी मिळेल ह्या अर्थाने त्या ठिकाणी सहभागी होतं. आणि ह्या ठिकाणी देखील असेच लोक आपल्याला पाहायला मिळते. जे पहिले सांगितले त्यांनी फक्त पाहिलं ख्रिस्ताला, त्यांनी स्वीकारलं नाहीये. आणि काही लोक होते की त्यांनी येशू ख्रिस्त त्या मरणातून उठला हे स्वीकारलं, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवला नाही प्रियांनो. आपण हे देखील शिष्यांनी देखील पाहतो की प्रथम तर त्यांनी स्वतःला येशू ख्रिस्ताला म्हणून काय म्हणून ओळखलं, तर भूत म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताला संबोधले. परंतु ज्यावेळेस येशूने त्यांना स्वतःविषयीच्या गोष्टी सांगितल्या त्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवला प्रियांनो. म्हणून जे येशूला पाहतात ते स्वीकारतात, आणि जे त्याची वाणी ऐकतात त्याला ते विश्वासाने स्वीकारतात प्रियांनो. म्हणून ज्यांनी येशूला पाहिलं, ज्यांनी येशूला विश्वासाने स्वीकारलं आणि ती विश्वासाची कृती त्यांनी केली, ते खरेखुरे पुनरुत्थानाचे साक्षीदार आहेत प्रियांनो. आज त्यांनी त्या साक्षीवर विश्वास ठेवला. त्यांनी त्या येशू ख्रिस्ताने त्यांच्याबरोबर जे संभाषण केलं, स्वतःला जे प्रगट केलं त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, ते पुनरुत्थानाचे साक्षीदार आहेत. आणखी आपण बघूयात पुढे जाऊन महत्वाचा जो साक्षीदार आहे तो कोण, तर ज्यांनी ख्रिस्ताचा वैयक्तिकरित्या स्वीकार केला, वैयक्तिकरित्या त्याचा अनुभव घेतला, ते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार आहेत. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार कोण, तर खरोखरी त्या सुवार्तेवर ज्यांनी विश्वास ठेवला ते. आपण बघतो की येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी राहा, मी तुम्हाला तुमच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करीन, त्या सामर्थ्याने तुम्ही युक्त होताल आणि त्याद्वारे तुम्ही सर्व सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आज ती सुवार्ता ज्या कोणाला कळाली, ज्या कोणी ती विश्वासाने स्वीकारली, ज्या कोणी त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला, ते पुनरुत्थानाचे साक्षीदार आहोत. आणि ते साक्षीदार कोण, तर तुम्ही आणि मी आहोत. ते साक्षीदार कोण, ज्यांनी ख्रिस्ताला आपला तारणहार वैयक्तिकरित्या म्हणून स्वीकारलं, ते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार आज देखील ह्या भूतलावर आहेत. आणि ते म्हणजे ख्रिस्ताची विश्वासणारी मंडळी. आज ते तुम्ही आम्ही आहोत प्रियांनो. आज ते पुनरुत्थान प्रियांनो आज आम्ही आमच्या विश्वासाच्या कृतीद्वारे आम्ही प्रगट केलं पाहिजे प्रियांनो. जर मी ख्रिस्ताला माझा तारणहार म्हणून स्वीकारलं, जर मी माझ्या पातकांची कबुली दिली, तरच त्या ख्रिस्ताचं पुनरुत्थान माझ्या वैयक्तिक जीवनासाठी झालं, माझ्या सार्वकालिक जीवनासाठी झालं. हा माझा विश्वास आहे प्रियांनो. आज तो विश्वास प्रगट करण्यासाठी ते साक्षीदार म्हणून ख्रिस्ताने तुम्हाला आम्हाला नेमलेलं आहे प्रियांनो. कारण का तो अनुभव आम्ही घेतलाय. ते तारण ख्रिस्तानं आमच्यासाठी दिलेलं आहे. ते तारण आमच्या अंतःकरणामध्ये आहे, ते आमच्या विश्वासामध्ये आहे, ते आमच्या कृतीमध्ये आहे, ते आमच्या कानांमध्ये आहे. आणि ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टींनी युक्त होऊन मी ख्रिस्ताची सुवार्थ अधिकारवाणे सांगतो प्रियांनो, त्यावेळेस खरोखर त्या पुनरुत्थानाचा साक्षीदार मी आहे. आपलं ठाऊक आहे की ज्यावेळेस पेत्र आणि त्याचे प्रेषित, आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर पाहिलं, त्यांनी मोठ्या धैर्याने ती साक्ष सांगितली, परंतु त्याचं प्रतिफल काय मिळालं, तर त्या रोमी सरकारने त्यांना त्या कैदेमध्ये बंदिस्त केलं.
का तर त्यांच्यावर गुन्हा काय होता, तर ते ख्रिस्ताच्या नावाची घोषणा करत होते. जो जिवंत पुनरुत्थित ख्रिस्त आहे त्याचे जे साक्षीदार होते, तो अनुभव त्यांनी घेतलेला होता. ख्रिस्ताच्या सानिध्यात ते मरणापूर्वी ते राहिले होते, त्याच्या पासून त्यांनी ज्ञान संपादन केलं आणि त्याच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार ते होते. ज्या ख्रिस्ताला त्यांनी मरणातून पाहिलं, ज्या ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होताना त्यांनी पाहिलं, त्या शिष्यांनी मोठ्या धैर्यानं त्या ठिकाणी आपण पाहतो की सुवार्ता सांगितलेली आहे. त्याचं प्रतिफळ काय मिळालं, तर त्यांना कैद झाली. परंतु ह्या कैदेमध्ये असताना देखील आपण पाहतो की त्या ठिकाणी तो गमालिएल नावाचा जो यहुदी शास्त्राध्यापक होता, तो त्या ठिकाणी रोमी लोकांना सांगतो की तुम्ही जर ह्यांना बंदिस्त करून ठेवलं तर अधिक येशूचं नाव पसरेल. कारण त्यांनी पाहिलं की अनेक लोक, त्यांनी उदाहरण देखील दिलं की अनेक लोक स्वतःला मसीहा म्हणून, यहुदी म्हणून ते लोकांना बळकवत होते, परंतु त्यांचा नाश झालेला आहे. त्या ठिकाणी तो गमालिएल जो शास्त्राध्यापक असतो, तो त्या ठिकाणी विश्वासानं म्हणतो, जर हे देवाच्या आत्म्यापासून असेल तर हे सत्य आहे, तुम्ही ह्यांना बंदिस्त करू नका. आणि ते रोमी लोक, यहुदी लोक त्या शास्त्राध्यापकाचा मान राखतात आणि त्यांना एक थोडीफार शिक्षा करून ते सोडून देतात. आणि पुन्हा नव्या जोमानं, नव्या विश्वासानं पेत्र आणि बाकीचे शिष्य मोठ्या धैर्यानं आणि विश्वासानं येशू विषयीची साक्ष सांगत वेगळ्या ठिकाणी ते फिरत आहेत प्रियांनो. आणि ती सुवार्ता आज आम्हाला जशीच्या तशी मिळाली प्रियांनो. जो अनुभव त्यांनी वैयक्तिकरित्या घेतला होता, तो अनुभव त्यांनी सर्व सृष्टीला त्यांनी सांगितलेला आहे प्रियांनो. आणि त्याचं प्रतिफळ काय, तर आज आम्ही देखील त्या ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारलेला आहे. आज ते तारणावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. त्या सुवार्तेवर ज्यावेळेस मी विश्वास ठेवतो, तो खरोखरी त्या पुनरुत्थानाचा साक्षीदार आज तुम्ही आणि आम्ही आहोत प्रियांनो. आणखीन एक मी आपल्यासाठी वचन वाचतो. योहान वर्तमान याचा 24वा अध्याय आणि 25वा वचन. त्या ठिकाणी मी 44च्या वचनाचा अर्धा भाग आणि पुढील वचन मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले. प्रियांनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थान होण्यासाठी माझं मन ख्रिस्तानं उघडलं गरजेचं आहे. माझं अंतःकरण ख्रिस्तानं उघडणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत मला ख्रिस्त पूर्ण समजत नाही, त्या ख्रिस्ताचा वैयक्तिकरित्या मी अनुभव घेत नाही, तोपर्यंत ख्रिस्त मला समजणार नाही. प्रियांनो, तो नुसता ख्रिस्त समजून उपयोग नाही, तर त्या ख्रिस्ताला मी वैयक्तिकरित्या स्वीकारला पाहिजे. त्या ख्रिस्ताच्या मुखातून निघणार प्रत्येक शब्दावर मी विश्वास ठेवलेला पाहिजे. ज्या ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तो भरलेला होता, त्या सामर्थ्याने मी भरणं गरजेचं आहे प्रियांनो. कारण आम्ही आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या अशक्त आहोत, आम्ही उणे आहोत. म्हणून आज आम्हाला देवाच्या सामर्थ्याने भरणं गरजेचं आहे. त्याकरता मी माझं अंतःकरण, माझं मन ख्रिस्तासाठी उघडणं गरजेचं आहे. आणि आपण जर पुढे वचन वाचतो, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांचं मन उघडलं, त्यावेळेस त्यांना त्याच्याविषयीच्या सर्व गोष्टी पुन्हा एक वार त्यानं त्या ठिकाणी त्यांना सांगितल्या. त्याची खात्री त्यानं त्या वचनाद्वारे, त्या मागील दिवसामध्ये ख्रिस्तानं त्यांच्या जीवनासाठी ज्या ज्या ठिकाणी ख्रिस्त फिरला ते त्यानं प्रगट केलं. जे पवित्र शास्त्रात येशू ख्रिस्ताविषयीच्या ज्या भविष्यवाण्या होत्या त्या पूर्ण कशा पद्धतीने झालं ते त्यानं त्या शिष्यांना सांगितलं. आणि त्यावर त्या प्रत्येक शिष्यानं विश्वास ठेवला. आणि त्या ठिकाणी वचन सांगतं 48 वचन, तुम्ही ह्या गोष्टीचे साक्षी आहात. कधी? ज्यावेळेस ते पवित्र वचन त्यांना समजलं, जो ख्रिस्त त्यांना समजला, ख्रिस्तानं त्यांचं अंतःकरण नव्यानं उघडलं, त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलं, त्यावेळेस प्रभू म्हणतो, तुम्ही या गोष्टींचे साक्षी आहात. प्रियांनो, जर या पुनरुत्थानाचा साक्षीदार मला व्हायचं असेल प्रियांनो, तर आज त्या ख्रिस्ताला मी पूर्णपणे ओळखणं गरजेचं आहे. त्या ख्रिस्ताविषयीची कबूल मी देणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वचन सांगतं की जोपर्यंत तू तुझ्या मुखानं कबूल करत नाही, ख्रिस्ताला आपला तारणा म्हणून तो अंतःकरणापासून स्वीकारत नाही, स्वतःच्या पापांची कबुली देत नाही, तोपर्यंत तो ख्रिस्त तुझ्या अंतःकरणात येणार नाही. जर आज मला ख्रिस्ताला माझ्या अंतःकरणात घ्यायचा असेल, तर माझ्यातील सर्व नकारात्मक गोष्टी काढल्या पाहिजेत.
देवाला न आवडणाऱ्या गोष्टी मी माझ्या अंतःकरणातून काढल्या पाहिजे, कारण माझा ख्रिस्त हा शुद्ध आणि पवित्र आहे आणि त्याची देखील इच्छा आहे की आम्ही देखील सदा सर्वकाळ शुद्ध आणि पवित्र असावं, यासाठी की माझ्या अंतःकरणामध्ये त्याने राहावं. कारण ज्यावेळेस ख्रिस्तानं मन उघडलं त्यावेळेस त्या ख्रिस्तानं त्या शिष्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. त्यांचं अंतःकरण, त्यांचं हृदय हे ख्रिस्त लेपल्यानं. म्हणून आज त्या ख्रिस्ताला मी माझ्या अंतःकरणामध्ये नव्यानं वस्ती करण्यासाठी एक संधी दिली पाहिजे. त्या ख्रिस्ताला मी माझं अंतःकरण समर्पित केलं पाहिजे, यासाठी की ख्रिस्ताचं वास्तव्य, त्याची समक्षता माझ्या शरीरात, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या कृतीमध्ये व्हावी, यासाठी की मी ख्रिस्ताचा साक्षीदार म्हणून मी ह्या जगामध्ये त्याची साक्ष सांगावी. कारण आपण पाहतो की जगातल्या गोष्टी, ज्या गोष्टी ऐकल्या पाहिल्या त्याच्यावर साक्ष ठेवतं, परंतु जे आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे आहोत ते आमची साक्ष काय, तर त्या ख्रिस्ताला आम्ही वैयक्तिकरित्या माझा तारणारा म्हणून स्वीकारलं. त्या ख्रिस्ताला मी माझा स्वर्गीय पिता, माझा तारणार प्रभू येशू म्हणून स्वीकारलं. त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने मी भरून गेलो. ती साक्ष, तो अनुभव प्रियानो मी सांगणं गरजेचं आहे. तेव्हाच खरोखरी मी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार म्हणून मी ह्या जगामध्ये देवराज्याची घोषणा करेल. प्रियानो, म्हणून देवानं तुम्हाला आम्हाला त्याकरता पाचारण केलंय की आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार आहोत. त्याच्या गौरवासाठी आम्ही मोठ्या धैर्याने आणि विश्वासाने उभं राहावं. किती अडखळणं, बंधन आले, किती रोगराई आले, किती कठीण प्रसंग आले प्रियानो, तरी मी त्या ख्रिस्त म्हटल्या खडकावर मी स्थिर उभं राहणार आहे. मी डगमगणार नाही. माझी त्या विश्वासामध्ये मी दिन प्रतिदिन वाढ करणार आहे. कारण ज्या वेळेस मी साक्ष सांगतो त्यावेळेस प्रियानो, त्यावेळेस माझ्या विश्वासामध्ये रोज वृद्धी होत असते प्रियानो. जर मला ख्रिस्ताच्या सानिध्यात जायचं असेल तर मी त्याची साक्ष सांगणं गरजेचं आहे. त्याच्या पुनरुत्थानाचं साक्षीदार होणं मी गरजेचं आहे. त्या ख्रिस्ताचा अनुभव मी घेणं गरजेचं आहे, यासाठी की त्या स्वर्गीय ख्रिस्ताला मी उंच करावं. म्हणून प्रियानो, आपण आपलं चित्त, आपलं लक्ष त्या तारणार प्रभू येशूकडे नव्याने लावूयात, यासाठी की त्याच्या पुनरुत्थानाचा मी साक्षीदार व्हावं. या पवित्र वचनाद्वारे परमेश्वर देवा तुम्हा आम्हाला आशीर्वादित करो. मंडळीच्या कामकाजाकरता काय आपण जाहिरात आणि सूचना ऐकणार आहोत आणि एक विवाह घोषणा देखील आपण ऐकणार आहोत. सध्याची जी प्राप्त परिस्थिती पाहता आपल्याला सरकारी आदेशानुसार आपल्याला चर्चमध्ये भक्ती घेता येत नाही, याबद्दल देखील दुःख वाटतं. परंतु मी मंडळीला आवाहन करतो की मंडळीनं ह्या कार्यासाठी, आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी त्यांनी मंडळीला आणि आपल्या प्रत्येकाला एकमेकांना त्यांनी सहकार्य करावं आणि आपण आपल्या घरीच बसून सुरक्षित राहून आपली योग्य ती आरोग्याची काळजी घ्यावी. याकरता आपण प्रत्येक जण प्रार्थनेत राहूयात आणि विशेष करून जे सरकारी नियम पुन्हा काय जे आपणाला प्राप्त होतील त्यानुसार आपण भक्ती चर्चमध्ये घेऊयात. त्याकरता सरकारी आदेशानुसार आपल्याला तशी सूचना देण्यात येईल. आणखीन एक सूचना आहे की ज्यांना आपले अर्पण, आपले दशांश किंवा मासिक धार्मिक वर्गणी आपल्याला द्यायची असेल त्यांनी आपल्या मंडळीचे खजिनदार श्रीमती स्वरूपराणी बनसोडे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे सुपूर्द करावी. त्याकरता जर आपल्याला काही बँक डिटेल्स हवे असेल तर आपण त्यांच्याकडून ते प्राप्त करून घेऊ शकता. आणखी एक महत्वाची सूचना आहे की आज 18 एप्रिल रोजी आपली अंदाजपत्रकाची बजेट मीटिंग होती, परंतु शासकीय आदेशानुसार आपण एकत्र येऊ शकत नाही. या कारणास्तव ही मीटिंग पुढील आदेश येऊपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याची मंडळी नोंद घ्यावी आणि त्या संदर्भात काही बदल आहे किंवा काही सरकारी सूचनानुसार आम्हाला मीटिंग जेव्हा घेणं शक्य होईल त्यानुसार आपल्याला तशी सूचना देण्यात येईल. ह्याची देखील मंडळी नोंद घ्यावी. एक विवाह घोषणा आहे. कुमार सॅमसन शिमोन पटेकर, हल्ली बस्ती, राहणार वडगाव शेरी, हे क्राइस्ट चर्चचे प्रभू बोधनिष्ठ सभासद असून व कुमारी नम्रता आणि धीवर ही ब्रदर देशपांडे आपल्या चर्चची सभासद असून यांचा विवाह दिनांक 6 मे 2021 रोजी होणार आहे. या संदर्भात कुणाची काही कायदेशीर हरकत असल्यास त्याने किंवा तिने लग्न लावणारे आचार्य रेव्हरंड पराग लोंढे यांना लग्नापूर्वी लेखी कळवावे. विवाह गाजवण्याची ही पहिली वेळ आहे.
या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीतील किंवा आपल्या परिचित जे कोणी आजारी आहेत, जे हॉस्पिटल आहेत, विशेषतः ह्या करोना महामारीमुळे ज्यांना त्या रोगाची लागण आहे, त्या प्रत्येकासाठी आपण ह्या वेळेस आपण आठवण करूयात आणि त्यांच्या आरोग्यासाठी आपल्या तारणार प्रभू येशू याच्या नावामध्ये जे आरोग्य आहे ते आरोग्य त्यांना प्राप्त व्हावं याकरता आपण मंडळी या नात्यानं त्या प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करू. सगळे आम्ही तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या प्रभू परमेश्वरा. पवित्र प्रभू, आज आम्ही प्रार्थना विनंती करतोय तू आम्हा प्रत्येकाला सुखरूप राखलंस, उत्तम शक्ती, सामर्थ्य आणि आरोग्य दिलंस म्हणून धन्यवाद देतो. आज विशेष करून आम्ही प्रार्थना विनंती करतोय आमच्या मंडळीतील जे लहान थोर सदस्य आहेत त्यांचे वैयक्तिक वाढदिवस आहेत, ज्या दाम्पत्यांचे वैवाहिक जीवनाचे वाढदिवस आहेत अशा प्रत्येक लहान थोर व्यक्तीला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतोय. त्या प्रत्येकाला तू आजपर्यंत सांभाळलंस, राखलंस उत्तम शक्ती, सामर्थ्याने, आरोग्याने तू त्या प्रत्येकाला भरलंस म्हणून तुझ्या मनापासून आम्ही आभार मानतो. हो पवित्र प्रभू, त्यांचे जे काही बेत संकल्प आहेत त्यांच्या ज्या काही पवित्र योजना आहेत त्या सर्व तुझ्या पवित्र नामामध्ये, तुझ्या योजनेमध्ये पूर्ण करण्यासाठी त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर. त्यांना उत्तम लागणारी शारीरिक शक्ती, उत्तम लागणार आरोग्य तू पुरव आणि स्वर्गीय भौतिक आशीर्वादाने तू त्यांना भर माझ्या राजा. यासाठी प्रभू येशू ते कोणत्याही गोष्टीत उणे पडू नये, तर त्यांची सर्वांगीण वृद्धी होऊन त्यांनी तू आधी तुझ्या समीप येऊन तुझा गौरव करावा असा अनुग्रह तू त्यांच्यावर द्यावा. पवित्र प्रभू, इथून पुढे त्यांना अनेक अनेक वाढदिवस दाखव. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर मी प्रार्थना विनंती करतोय जे कोणी दुःखी कष्टी आहेत, जे आजारी आहेत विशेषतः सर्व जगामध्ये ज्या कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक झालेला ह्या आजारामुळे अनेक लोक बाधित झाले अशा प्रत्येक लहान थोर व्यक्तींसाठी आम्ही आज मध्यस्थी करतात. तुझ्या पवित्र नामामध्ये जे आरोग्य तुला बसल्या फटक्याने आम्हाला जे आरोग्य प्राप्त झालं आज तो आरोग्यदायी हात तू त्या प्रत्येकाच्या शरीराला लाव तुझ्या पवित्र रक्ताचा स्पर्श तू त्यांना कर माझ्या राजा. कारण तू रोगमुक्त करणार, व्याधीमुक्त करणार परमेश्वर आज तो अनुभव त्या प्रत्येकाच्या शरीराला येऊ दे आणि पुन्हा एक वर त्यांनी निरोगी होऊन तुझं गौरव करावं याकरता तू सहाय्य कर. हो पवित्र प्रभू, त्यांच्या मनाचा, त्यांच्या शरीराचा ताबा तू घे त्यांना लागणारं मनोधैर्य प्रभू येशूच्या नावामध्ये तू पुरव आणि सर्व चिंता, काळजा, सर्व नैराश्य अवतीभोवतीची जी परिस्थिती आहे त्याच्यावर त्यांनी विचार न करता जो आमचा तारणारा परमेश्वर आहे, ज्याच्या नावामध्ये आरोग्य त्या स्वर्गीय देवाकडे त्यांनी लक्ष लावून तुझ्या नावामध्ये आरोग्य प्राप्त करून घ्यावं याकरता तू त्यांच्या शरीराचा, मनाचा ताबा तू घे अशा प्रत्येक व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी देखील आम्ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो माझ्या राजा. त्या प्रत्येकाला लागणारं मनोधैर्य, लागणारं पुरव त्यांना लागणारी आशा त्यांच्या जीवनामध्ये तू प्रचलित कर माझ्या राजा आणि तुझ्यावर विश्वासून त्यांनी सर्व काही गोष्टी तुझ्या हातात समर्पित कराव्या याकरता तू त्यांना सहाय्य कर. हो पवित्र प्रभू, त्यांच्या सर्व दुःख, चिंता, काळजा नासर येशून तू काढून टाक आणि त्यांच्या सर्व गरजा प्रभू येशून तू पूर्ण कर. उत्तम आरोग्य, उत्तम शक्ती त्या प्रत्येकाला लाभ होते आणि तुझा गौरव तू आमच्या मंडळीकडून, आमच्या आप्तेष्टांकडून अधिक अधिक करून घ्या. हे सर्व प्रार्थना आम्ही तुझ्या हातात समर्पित करत येशू तारण्याच्या नावात मागतो म्हणतो आहे. भक्तीच्या समाप्तीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 191 हे गाऊयात. गीत क्रमांक 191. Ah
सर्व मिळून प्रभूने शिकवले प्रार्थना म्हणूयात, त्यानंतर आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या ऋणांकडून सोडितो तशी तू आमच्या ऋणांची आम्हाला क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर वाईटापासून आमची सुटका कर, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची मने व तुमची अंतःकरणे त्याच्या पवित्र नामामध्ये सदा सर्वकाळ शुद्ध आणि पवित्र राखो. आता देवाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येकाबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो.